ओके, गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आता आपण बघणार आहोत रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ ओएच बॉन्ड. मागच्या व्हिडिओमध्ये हा टॉपिक घेतला होता आपण, तोच आपण इथं काय करणार आहे, कंटिन्यू करणार आहे. ज्या रिएक्शन मध्ये आपण अल्कोहोल काय असतो, ROH, अशा रिएक्शन्स बघणार आहे जिथं आपण हा ओएच बॉन्ड ब्रेक करतो. आजचं लेक्चर खूप इम्पॉर्टंट आहे कारण आपण एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट बघतोय, इस्टरिफिकेशन. हा कन्सेप्ट कॉम्पिटिशनच्या दृष्टीने आणि बोर्ड एक्झामच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यातले सगळे बारकावे मी तुम्हाला सांगणार आहे, फक्त हे लेक्चर नीट बघायचंय. काय इस्टरिफिकेशन, काय असतात इस्टर्स. इस्टर जर तुम्हाला ध्यानात नसेल तर एवढं ध्यानात ठेवायचं, इस्टर्स आर डेरिव्हेटिव्ह ऑफ कार्बोझोलिक ऍसिड. कार्बोझोलिक ऍसिडचं ते काय डेरिव्हेटिव्ह. काय असतं कार्बोझोलिक ऍसिड, RC डबल बॉन्ड OH हा असतो कार्बोझोलिक ऍसिड. फक्त हे H च्या जागेवर जर R असेल, या H च्या जागेवर काय असेल, R असेल, तर त्याला आपण इस्टर म्हणतो. म्हणजे कधी जर इस्टर काय आहे जर विसरलात तर कार्बोझोलिक ऍसिडचा हायड्रोजन काढून तिथं काय टाकायचं, R. कधी तुमच्या बुक्स मध्ये असलेलं असेल RC डबल बॉन्ड OR डॅश. या R डॅशचा अर्थ काय, हा R आणि तो R काय डिफरंट आहे. म्हणजे एका साईडला इथाईल असू शकतो, दुसऱ्या साईडला मिथाईल. तो डॅश जो लिहिलेला असतो त्याचा अर्थ काय, दोन्ही R ग्रुप काय वेगळे. तर याचं IUPAC नेम कसं असतं बघा. याचा IUPAC नेम असतं अल्काइल अल्कोनोएट. काय असतं IUPAC नेम, अल्काइल अल्कोनोएट. मग जो R हा ऑक्सिजनला अटॅच आहे, जो R ऑक्सिजनला अटॅच आहे त्याला म्हणायचं अल्काइल. आणि हा राहिलेला जेवढे कार्बन्स आहे त्यांना म्हणायचं अल्कोनोएट. एक्झाम्पल दिल्यानंतर तुम्हाला समजेल का IUPAC नेम कसं देतात. फक्त एवढं देणार, अल्काइल अल्कोनोएट. आणि अल्काइल कोणता ग्रुप आहे, जो ऑक्सिजनला अटॅच आहे. आणि बाकीचे जे कार्बन्स आहेत त्याचं होतं अल्केनोएट. ओके, तर इस्टर्स कसे फॉर्म करतात बघा. तर एक अल्कोहोल आणि एक ऍसिड मिक्स केलं जातं. एक अल्कोहोल आणि एक ऍसिड मिक्स केलं जातं. बघा आता मी इथं RC डबल बॉन्ड OH एक ऍसिड घेतला, हा काय कार्बोझिलिक ऍसिड. आणि एक अल्कोहोल घेतला जातो ROH. मी लिहितो इथं R-OH, म्हणजे हा R आणि हा R काय वेगळा आहे, R-OH. ही रिव्हर्सिबल रिएक्शन आहे. ही काय रिव्हर्सिबल रिएक्शन आहे. आता काय केलं जातं, इथून वॉटर बाहेर काढलं जातं. काय केलं जातं, इथून वॉटर बाहेर काढलं जातं. पण आता वॉटर बाहेर काढायचं कसं, OH इथून काढायचा, H इथून काढायचा का OH इथून काढायचं, H इथून काढायचं, हा तर प्रश्न पडणार. वॉटर काढायचंय म्हणून एकदा मी जर OH इथून काढलं, H इथून काढलं तरी वॉटर तयार होणार. OH इथून H इथून काढलं तरी वॉटर तयार होणार. बघा हा ऍसिड आहे, हा काय ऍसिड आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं ऍसिड्स काय देतात, H+ देतात, म्हणून H इथून येत असेल. बरोबर, समजा H इथून येत असेल आणि OH इथून, तर काय तयार होईल, वॉटर. पण नेमकं असंच होतं का, हे आपण मेकॅनिझम मध्ये बघणार आहोत. बघा, पण फक्त आपण इथं वॉटर काढू. आता हा टॉपिक नाही का OH कुठून येतं आणि H कुठून येतो. नंतर तो आपला मी ज्यावेळेस मेकॅनिझम सांगाल तुम्हाला त्यावेळेस तुमचं ते क्लिअर होईल का नेमकं OH कुठून जातं आणि H कुठून जातं, हे नीट लक्ष देऊन ऐकायचं. आता समजा OH जर इथून गेला, बघा बरं का, OH इथून गेला आणि H इथून गेला, तर काय तयार होईल बघा, हा OH आणि हा H काय तयार होईल, वॉटर. बरोबर, मग राहिलं काय बघा, RC डबल बॉन्ड O. आता बघा OH इथून काढलं तुम्ही,
एच या साईडने काढलं ना, मग या साईडला जॉईन करायचं. सगळ्यात मोठी चूक मुलं काय करतात, OH इथून काढतात आणि H इथून काढतात आणि जॉईन करताना R थ्रू जॉईन करतात. असं नाही करायचं. ज्या साईडने आपण ग्रुप्स काढले त्या साईडने जॉईन करायचं. म्हणजे इथून OH काढला म्हणून मी RC डबल बॉन्ड O इथं लिहिलंय बघा. इथून H काढला म्हणजे मी आधी O टाकणार नंतर R, मग O R डॅश. समजलं झालं का नाही? ईस्टर तयार बघा. याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, ईस्टरिफिकेशन. वॉटर बाहेर जात आहे म्हणून डिहायड्रेटिंग एजंट टाकावं लागेल याच्यात. याच्यात डिहायड्रेटिंग एजंट किंवा कॅटलिस्ट म्हणा, तो आपण वापरतो. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 किंवा ड्राय HCl. या दोन्ही पैकी तुम्हाला कॅटलिस्ट दिसेल, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 किंवा ड्राय HCl. आता सायंटिस्टने काय केलं, काही एक्सपेरिमेंट केले. कशासाठी एक्सपेरिमेंट केले, नेमकं OH कोण देतो आणि H कोण देतो याच्यासाठी काय एक्सपेरिमेंट केला बघा. आता मी इथं एक्झाम्पल घेतो. त्यांनी काय एक्झाम्पल केलं बघा, सॉरी काय एक्सपेरिमेंट केलं बघा. एक घेतला त्यांनी ऍसिडिक ऍसिड, म्हणजे कोणताही ऍसिड घेऊ शकतात आपण. ऍसिडिक ऍसिड घेतलं, ऍसिडिक ऍसिड. आणि एक घेतला मिथाइल अल्कोहोल, समजा CH3OH. पण हा जो ऑक्सिजन घेताना या ऑक्सिजनला डोप केलं, लेबल्ड केलं. म्हणजे या ऑक्सिजनला काय केलं, ऑक्सिजन 18. आता या ऑक्सिजन 18 काय, तुम्ही जर बघितलं ऑक्सिजन पिरियोडिक टेबल मध्ये, तर त्याचा ऍटॉमिक नंबर आहे 8, मास नंबर आहे किती, 16. ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर 8, मास नंबर किती, 16. पण ऑक्सिजनचा आणखीन एक आयसोटोप आहे, ऑक्सिजन 818. हा रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप आहे ऑक्सिजनचा. ऑक्सिजन 816 हा पिरियोडिक टेबल मध्ये तुम्ही बघतात, पण त्याचा एक आयसोटोप असतो ऑक्सिजन 818. म्हणजे इथला जो ऑक्सिजन आहे हा ऑक्सिजन 16 नसून ऑक्सिजन 18 आहे. म्हणजे हा रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप आहे. तर ऑक्सिजन काय झाला, ऑक्सिजन 18. आणि ज्या वेळेस ही रिएक्शन केली गेली तर काय प्रोडक्ट भेटला बघा. यांना काय प्रोडक्ट भेटला, प्रोडक्ट असा भेटला, CH3C डबल बॉन्ड O OCH3 प्लस H2O. आणि हा जो डोप केलेला ऑक्सिजन आहे तो कुठं सापडला त्यांना, ईस्टर मध्ये. हा डोप केलेला ऑक्सिजन कुठं सापडला त्यांना, ईस्टर मध्ये. म्हणजे इथून अल्कोहोल मधून काय बाहेर गेलेला असेल, H, आणि इथून काय गेलेला असेल, OH. बघा इथून OH आणि इथून H. हे तर सगळ्यांना माहिती. इथं काय लिहावं लागणार, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 और ड्राय HCl. त्यांनी हाच एक्सपेरिमेंट रिपीट केला, फक्त आता काय केलं, या ऑक्सिजनला डोप केलं त्यांनी. याला लेबलिंग एक्सपेरिमेंट म्हणतात, रेडिओ ऍक्टिव्ह लेबलिंग. तर या ऑक्सिजनला 18 ना लेबल केलं. बघा काय तयार झालं मग, CH3C डबल बॉन्ड O OH. हा घेतला ऑक्सिजन 18 आणि नंतर हा अल्कोहोल नॉर्मल ऑक्सिजन घेतला इथं CH3OH. तर काय भेटलं मग त्यांना, CH3C डबल बॉन्ड O OCH3 प्लस वॉटर. आता जो डोप केलेला ऑक्सिजन आहे तो हा वॉटर मध्ये सापडला. याचा अर्थ इथून कन्फर्म झालं का इथून काय बाहेर जात असणार आहे, OH. इथून काय बाहेर जात असणार आहे, OH. आणि इथून काय बाहेर जात असणार आहे, H. म्हणजे ऍसिड कोण काय जाणार, OH. आणि अल्कोहोल मधून काय जाणार, H. लक्षात ठेवायचं, काय लिहून ठेवायचं का, इकडे लिहून बघा. ऍसिड मधून काय बाहेर जाणार, ऍसिड रिमूव्ह OH. आणि अल्कोहोल
रिमूव्ह एच, फक्त वॉटर काढायचं, तर आपल्याला काय भेटतं ईस्टर. आता मला सांगा ईस्टर नेम कसं करायचं. बघा मी वर लिहिलं अल्काइल अल्कोनोएट. कोणता अल्काइल ऑक्सिजन लाटायचे, इथं CH3 आहे म्हणजे मिथाइल, तर याचं नाव काय असणार मिथाइल. त्याच्यानंतर एक किती कार्बन्स आहे टोटल, 2 कार्बन म्हणजे इथेन, आणि ई काढून काय टाकायचं OATE, इथेनोएट. याचं नाव काय होणार मिथाइल इथेनोएट. समजलं, अल्काइल अल्कोनोएट, पण तो अल्काइल कोणता ग्रुप धरायचा जो ऑक्सिजन लाटायचे, आणि बाकीचे कार्बन्स काउंट करायचं, आणि त्याचं अल्केन, अल्केनचा ई काढून OATE, OAT, इथेनोएट. समजलं. पण एक देणार तर अल्कोहोल मधून आपण H काढणार आहे आणि ऍसिड मधून काय काढणार आहे OH. पण आतापर्यंत आपण असं शिकलोय का ऍसिड हे काय करतात H+ देतात, पण इथं या ऍसिडने काय दिलंय OH. मग हे खरंच असं आहे काय काही वेगळं आहे हे आपल्याला मेकॅनिझम मधून कळतं. कशातून कळतं आपल्याला मेकॅनिझम. तर आता आपण याची मेकॅनिझम बघून नंतर आपल्याला कळल का हा अल्कोहोल H का देतो आणि ऍसिड हा OH का देतो. ओके, तर आपण आता याचं मेकॅनिझम बघू. बघा याचं स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला मेकॅनिझम समजून सांगतो. बघा आता याचं मेकॅनिझम. आपण हीच रिएक्शन घेऊ, CH3 C डबल बॉन्ड OH ऍसिटिक ऍसिड प्लस OH CH3, इथून OH इथून H, बरोबर, इथून OH इथून H, आणि एरोवर काय लिहितो आपण कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 किंवा ड्राय HCl. तर आपल्याला काय भेटणार CH3 C डबल बॉन्ड OCH3 प्लस वॉटर. काय याचं नाव, हा अल्काइल ग्रुप आहे म्हणजे मिथाइल इथेनोएट. तर आपण याचं मेकॅनिझम बघू. तर पहिलं काय घेतलं जातं, पहिलं घेतलं जातं ऍसिटिक ऍसिड CH3 C डबल बॉन्ड OH. बघा या ऑक्सिजनवर 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, कारण ऑक्सिजनने जर 2 बॉन्ड फॉर्म केले तर 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतात. तर या ऑक्सिजनने बघा 2 बॉन्ड फॉर्म केले तर 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, आणि या ऑक्सिजनने काय 2 बॉन्ड फॉर्म केले म्हणजे 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. तर पहिल्या स्टेप मध्ये आपण हा जो कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 वापरलाय, आता कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 म्हणजे तो काय देणार H+ देणार, तो काय देणार H+ देणार. बघा हा H2SO4 ब्रेक कसा होणार, पहिलं H+ HSO4 मायनस, तर याने काय दिलं H+, बरोबर, तर त्यांनी काय दिलं H+. आता हा ऑक्सिजन हा H+ घेणार. आता बरेच जण विचारू शकतात मग हा ऑक्सिजन का घेऊ शकत नाही. बघा मेकॅनिझम काय आहे, मेकॅनिझम एक प्रेडिक्शन आहे. एकदा रिएक्शन झाल्यानंतर एक अंदाज घेतला जातो प्रोडक्ट नुसार का मेकॅनिझम कशी झाली असेल. या 100% करेक्टच आहे असं काही नाही, पण एकदा प्रोडक्ट तयार झाल्यानंतर त्याचा स्टडी केला जातो आणि एक अंदाज म्हणून मेकॅनिझम काढली जाते. तर या ऑक्सिजनने हा हायड्रोजन घेतला तर काय तयार होईल CH3C डबल बॉन्ड O, इथं OH, याने हायड्रोजन घेतला. आता ऑक्सिजनने बघा स्वतःचे लोन पेअर डोनेट केले, ऑक्सिजनने काय केले स्वतःचे लोन पेअर डोनेट केले, म्हणून त्याच्यावर कोणता चार्ज येणार पॉझिटिव्ह. ओके, एक लोन पेअर तर आहे पण स्वतःचे लोन पेअर डोनेट केल्यामुळे त्याच्यावर चार्ज कोणता आला पॉझिटिव्ह चार्ज. आता ऑक्सिजन स्वतःकडे पॉझिटिव्ह चार्ज जास्त वेळ ठेवणार नाही, बरोबर. त्याच वेळेस इथं काय घ्यायचं अल्कोहोल, कोणता अल्कोहोल घेतला आपण CH3OH. बघा CH3OH या ऑक्सिजनवर पण लोन पेअर आहे बघा. आता ऑक्सिजन स्वतःकडे पॉझिटिव्ह चार्ज जास्त वेळ ठेवणार नाही, म्हणून हे 2 इलेक्ट्रॉन्स कुठे जातील
या ऑक्सिजनवर जातील, त्याचा पॉझिटिव्ह चार्ज काढायचं ना, त्यावेळेस कार्बनला किती बॉन्ड होतील, मग 1 2 3, म्हणजे कार्बनवर कोणता चार्ज तयार होईल, पॉझिटिव्ह. त्याच वेळेस हे 2 इलेक्ट्रॉन इथे अटॅक करतील, कारण यांच्याकडे इलेक्ट्रॉन्स आहे, म्हणजे न्यूक्लियोफाईल सारखे झाले. याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे हा इलेक्ट्रोफाईल आहे, मग हे 2 इलेक्ट्रॉन इथं जातील. तर तयार काय होईल बघा, CH3 C, हा OH, हा इकडं OH, आणि इथं काय जॉईन झालं, OH, आणि हा इथं बघा CH3, या ऑक्सिजनने लोन पेअर डोनेट केले, म्हणजे ऑक्सिजनवर कोणता चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज. बघा तो फायनल प्रोडक्ट मी इथं लिहितो. हाच रिएक्शनचा RDS आहे, रेट डिटरमाइनिंग स्टेप. तो रेट डिटरमाइनिंग स्टेप आहे, काय बघा, CH3 C, OH, हा OH, हा O, CH3 आणि हा H, आणि ऑक्सिजनवर कोणता चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज. ऑक्सिजन फार काळ आपल्याकडे पॉझिटिव्ह चार्ज होणार नाही, म्हणून हे दोन्ही इलेक्ट्रॉन ऑक्सिजनने स्वतःकडे ओढले. हे दोन्ही इलेक्ट्रॉन इथून ओढले, म्हणजे हा हायड्रोजन आता फ्री झाला, बरोबर. हा हायड्रोजन बघा, हे दोन्ही इलेक्ट्रॉन इथं गेल्यानंतर हायड्रोजन फ्री झाला, पण हायड्रोजनकडे एकही इलेक्ट्रॉन नाही, म्हणजे हायड्रोजन काय झाला, H+. आता बघा यांच्याकडे पण ऑक्सिजन लोन पेअर आहे, आणि याच्याकडे पण लोन पेअर आहे. मग हा हायड्रोजन घेईल, मग हाच का घेतो, हा का घेत नाही, याचा आता आपण जरी मेकॅनिझम वेगवेगळ्या स्टेप मध्ये दाखवतो, तरी ते काय होत असेल, 2-3 सेकंड मध्ये हे सगळ्या स्टेप होत असेल. मग बघा, ऑलरेडी या ऑक्सिजन कड काय होता, डबल बॉन्ड होता, म्हणजे इथं पण काय असणार, डबल बॉन्ड कॅरेक्टर पूर्ण केलेलं नसेल, म्हणून डबल बॉन्ड असल्यावर त्याच्यावर कोणता चार्ज असतो, पॉझिटिव्ह. मग पॉझिटिव्ह घेणार का, नाही. जरी आपल्याला इथं सिंगल बॉन्ड दिसत असेल, तर मी काय सांगितलं, मी बोर्डवर दाखवताना सेपरेट स्टेप दाखवतो. सोल्युशन मध्ये हे कसं होत असेल, खूप फास्ट होत असेल, म्हणून इथं हे 1-2 सेकंदात होतंय, म्हणे अजून इथं डबल बॉन्ड आहे, म्हणून पॉझिटिव्ह चार्ज आहे. म्हणजे हा ऑक्सिजन घेतो, कोणता ऑक्सिजन, हा OH, H घेतो, मग काय तयार होईल बघा, CH3 C, हा OH आहे असा, इथं जुडला OCH3. या ऑक्सिजनने हा हायड्रोजन घेतला, म्हणून त्याच्यावर कोणता चार्ज, बघा, पॉझिटिव्ह चार्ज. बघा आधी इथं गुड लिव्हिंग ग्रुप तयार झाला, वॉटर आहे बघा. मग हे दोन्ही इलेक्ट्रॉन ऑक्सिजन घेऊन बाहेर जातो, म्हणजे इथं काय झालं, -H2 आहे का बघा, H2O तयार झालंय. मग आता काय उरलं, CH3 C, हा इथं OH, आणि इथं OCH3. पण या कार्बनवर कोणता चार्ज आता, पॉझिटिव्ह चार्ज. बघा इथून वॉटर बाहेर गेलं तर कार्बनला 3च बॉन्ड राहिले, 3 बॉन्ड म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज. आता बघा याच्याकडे आणखी 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, कार्बनला इलेक्ट्रॉनची गरज आहे, म्हणून हे 2 इलेक्ट्रॉन इथे येतील. 2 इलेक्ट्रॉन तिथं आल्यानंतर काय तयार झालं बघा, CH3 C, डबल बॉन्ड OH, ऑक्सिजनवर काय, पॉझिटिव्ह चार्ज. का बरं पॉझिटिव्ह चार्ज, कारण दोन्ही इलेक्ट्रॉन ऑक्सिजनने दिले, आणि इथं काय तयार होईल, OCH3. बघा दिसतंय, ओके. आता मला सांगा, आपण सुरुवातीला काय वापरत होतो, H+, पण प्रोडक्ट मध्ये कुठे H+ दिसतं का, म्हणजे H+ काय एका कॅटलिस्ट म्हणून वापरलंय. बघा H2SO4 किंवा ड्राय HCl आपण काय वापरतो, एक कॅटलिस्ट म्हणून. आणि कॅटलिस्टची डेफिनेशन काय, कॅटलिस्ट विल गिव्ह स्पीड टू द रिएक्शन विदाउट टेकिंग पार्ट. म्हणजे तो प्रोडक्टच्या साईडला दिसणारच नाही. म्हणजे रिएक्शन मध्ये आपण कॅटलिस्ट जर टाकला, तर रिएक्शन झाल्यानंतर कॅटलिस्ट आहे तसंच आपल्याला परत भेटतो. म्हणजे पहिल्या स्टेप मध्ये आपण काय यूज केलं, H+, म्हणजे शेवटच्या स्टेप मध्ये H+ आपल्याला परत भेटला पाहिजे. तर या ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे बघा, म्हणून हे दोन्ही इलेक्ट्रॉन
कोण घेतो, हा ऑक्सिजन घेतो, म्हणजे H प्लस काय झाला, फ्री झाला, म्हणून इथं गेला का नाही H प्लस बाहेर, म्हणून तर तो कॅटलिस्ट आहे. तर तयार काय झाला बघा, CH3 C डबल बॉन्ड OCH3 झाला का नाही इस्टर तयार. आणि इथं वॉटर गेलं बघा, इस्टर प्लस वॉटर. तर ह्या स्टेप व्यवस्थित लिहून घ्या. याला स्टेप फर्स्ट म्हणा, याला स्टेप सेकंड म्हणा, आणि याला स्टेप थर्ड म्हणा. समजतं. आता बघा, ज्यावेळेस तुम्ही अल्कोहोल वापरतात बघा, हा OCH3 इथं जॉईन झाला, इथून याचा H प्लस गेला बघा, इकडे बघा इथून याचा H प्लस गेला, तर इथं बघा OCH3 आहे तसाच आहे, इथं पण OCH3 आहे तसं आहे, इथं पण OCH3 आहे तसं आहे. म्हणजे OCH3 आहे तसं आहे म्हणून इथून काय गेला असेल H आणि इकडून OH. म्हणजे असं नाही का ऍसिड मधून बघा, हा जो ऍसिड आहे ऍसिडिक ऍसिड, त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग ऍसिड कोण आहे, H2SO4. तो H2SO4 वॉटर बाहेर काढतो. फक्त ती सांगायची पद्धत झाली की इथून OH इथून H, असं होत नाही. हा H2SO4 ऍसिड बाहेर वॉटर बाहेर काढतो. फक्त आपण एवढंच एक लक्षात ठेवा बघा, ऍसिड मधून काय काढायचं OH आणि अल्कोहोल मधून काय काढायचं H. एवढं जर लक्षात ठेवलं तरी बरेचसे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह होणार. तर आपण आता काही क्वेश्चन्स बघू. चला, रिएक्शन बघण्याआधी आणखीन एक पॉइंट बघू, रिएक्टिव्हिटी ऑफ इस्टरिफिकेशन. बघा, इस्टरिफिकेशन साठी आपल्याला एक कार्बोक्सिलिक ऍसिड पाहिजे आणि एक अल्कोहोल पाहिजे. पण तो ऍसिड कसा घ्यायचा आणि कार्बोक्सिलिक ऍसिड कसा घ्यायचा का जो करून रिएक्शन काय होईल, फास्ट होईल. तर आपण हा कन्सेप्ट बघू, रिएक्टिव्हिटी ऑफ इस्टरिफिकेशन. बघा, आताच आपण मेकॅनिझम बघितलं, त्याच्यात जो RDS स्टेप होता तो काय असतो बघा. परत मी ती रिएक्शन लिहितो. आपण जनरल रिएक्शन लिहू, RC डबल बॉन्ड OH प्लस. तर पहिल्या स्टेप मध्ये काय होतं, H प्लस, हा H प्लस घेणार, तर काय तयार होणार, RC डबल बॉन्ड OH. इथं पॉझिटिव्ह चार्ज, इथं OH. ऑक्सिजन फार काळ आपल्याकडे पॉझिटिव्ह चार्ज होणार नाही म्हणून 2 इलेक्ट्रॉन तो ओढणार. त्याच वेळेस कोण अटॅक करणार, अल्कोहोल. इथं लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, हा अटॅक करणार. तर काय तयार होणार, RCOH, हा इथं OH आणि इथं OHR प्लस. बघा, हा जी स्टेप आहे यालाच आपण काय म्हणतो, RDS, रेट डिटरमाइनिंग स्टेप. म्हणजे हा डिसाइड करणार का रिएक्शनचं स्पीड कसं आहे. बघा, आता इथं हा जर स्टेबल असला, हा जर स्टेबल असेल तर रिएक्शन काय होणार आहे, फास्ट होणार आहे. हा स्टेबल कसा असणार बघा, इथं OH, इथं R, खूप सारे ग्रुप्स आहे. जर हे R ग्रुप छोटे असले तर रिएक्शन फास्ट होणार, कारण क्राउडिंग कमी असली तर रिएक्शन काय होणार, फास्ट होणार. म्हणजे मी इथं लिहितो बघा, स्मॉलर R ग्रुप will increase rate of reaction. स्मॉलर R ग्रुप विल इंक्रीज रेट ऑफ रिएक्शन. म्हणजे R ग्रुप जर छोटे असले तर रिएक्शन काय होणार आहे, फास्ट होणार आहे. बघा, आता R ग्रुप छोटे म्हणजे नेमकं काय बघा, आपल्याकडे 2 गोष्टी घ्यायच्या आपल्याला, एक ऍसिड आणि एक अल्कोहोल. बघा, पहिला आपण अल्कोहोल बाबत डिस्कस करू. म्हणजे इथं R जर छोटा असेल तर रिएक्शन फास्ट होणार. मग अल्कोहोल, सगळ्यात छोटा अल्कोहोल कोणता, CH3OH, नंतर CH3CH2OH. हा प्रायमरी अल्कोहोल आहे आणि हा पण प्रायमरी अल्कोहोल. तुम्हाला जर आठवत असेल प्रायमरी अल्कोहोल काय, OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो पुढे जाऊन एकही कार्बनला नाही किंवा एक कार्बनला, 2 कंडिशन असतात. OH ज्या कार्बनला अटॅच आहे,
OH ज्या कार्बनला अटॅच तो कार्बन पुढून जाऊन एका कार्बनला किंवा एकाही कार्बनला अटॅच नाही. इथं बघा OH ज्या कार्बनला अटॅच पुढे एकही कार्बन नाही, याला पण प्रायमरी म्हणतात, याला पण प्रायमरी म्हणतात. पण हा फास्ट का दाखवतो बघा, इथं एकच कार्बन आहे, इथं किती कार्बन आहे, 2 कार्बन आहे, याची साईज कमी. आता सांगितलं R जितका छोटा तेवढं रिएक्शन फास्ट होणार. नंतर इथं जर सेकंडरी घेतला आपण CH3 CH3H OH, हा सेकंडरी अल्कोहोल आहे बघा. OH ज्या कार्बनला अटॅच आहे पुढे जाऊन तो किती कार्बनला अटॅच आहे, 2. आणि मी जर टर्शरी घेतला OH ज्या कार्बनला अटॅच आहे पुढे जाऊन 1 2 3 कार्बनला अटॅच, हा टर्शरी. हा कोणता अल्कोहोल झाला, टर्शरी. ऍक्च्युली टर्शरी अल्कोहोल हिस्टरिफिकेशन दाखवतच नाही, कारण मी काय म्हटलं, जितका छोटा R ग्रुप तितका रिएक्शन फास्ट होणार. टर्शरी हा हिस्टरिफिकेशन दाखवत नाही, तर मी लिहितो टर्शरी विल नॉट अंडरगो हिस्टरिफिकेशन. टर्शरी विल नॉट अंडरगो हिस्टरिफिकेशन म्हणजे क्राउडिंग खूप वाढतं म्हणून तो हिस्टरिफिकेशन देत नाही. हा झाला अल्कोहोल बाबत. आता ऍसिड बाबत RC डबल बॉन्ड O OH. R जितका छोटा तितकं रिएक्शन फास्टर. तर R ऐवजी जर H असेल इथं तर हा सगळ्यात छोटा आहे, कारण एकच कार्बन आहे. याला आपण फॉर्मिक ऍसिड म्हणतो. मी याचं कॉमन नेम सांगतो जे खूप फेमस आहे, फॉर्मिक ऍसिड. याचा IUPAC नेम बघितलं तर एकच कार्बन आहे, एकच कार्बन आहे म्हणजे मिथेन. ई काढून ऍसिड मध्ये काय टाकतो, OIC मिथेनॉइक ऍसिड. मग हा एक कार्बन झाला, हा 2 कार्बन. त्याला आपण ऍसिटिक ऍसिड किंवा IUPAC ने मिथेनॉइक, कारण 2 कार्बन आहे. हा जर असं झाला CH3CH3H C डबल बॉन्ड O OH. बघा क्राउडिंग वाढत चालली, तर क्राउडिंग वाढला तर स्पीड कमी होणार आहे रिएक्शनचा. समजलं? तर अशा पद्धतीत म्हणजे सगळ्यात फास्ट रिएक्शन पुढे होणार जर हा अल्कोहोल आणि हा ऍसिड घेतला तर रिएक्शन सर्वात फास्ट होणार. जर असं विचारलं विच फॉलोइंग विल अंडरगो हिस्टरिफिकेशन मोर फास्टर, तर तुम्ही काय करायचं, छोटा अल्कोहोल आणि छोटा ऍसिड बघायचा. कारण मग एकदम सिम्पली असं लिहू का, बघा rate of reaction is inversely proportional to crowding किंवा केमिस्ट्री लँग्वेज मध्ये स्टेरिक क्राउडिंग किंवा स्टेरिक हिंड्रन्स म्हणतात त्याला. म्हणजे क्राउडिंग वाढलं तर रिएक्शनचं स्पीड काय होणार आहे, कमी होणार आहे. इनव्हर्सली प्रोपोर्शनल. स्टेरिक हिंड्रन्स म्हणा, स्टेरिक हिंड्रन्स. स्टेरिक हिंड्रन्स म्हणजे क्राउडिंग. क्राउडिंग वाढली तर रिएक्शन काय होणार आहे, स्लो होणार आहे. क्राउडिंग कमी झालं रिएक्शन काय होणार आहे, फास्ट होणार आहे. आता आपण याच्यातले काही एक्झाम्पल सॉल्व्ह करू. ओके, तर चला हे 4 रिएक्शन्स बघू. तर मी काय लक्षात ठेवायला लावलं तुम्हाला, H कोण देणार, तर इथं लिहितो बघा आपण अल्कोहोल मधून, इकडे लिहितो अल्कोहोल मधून काय काढायचं, H. अल्कोहोल रिमूव्ह H. आणि ऍसिड जर असेल कार्बोक्सिलिक ऍसिड रिमूव्ह OH कार्बोक्सिलिक ऍसिड मधून. मग अल्कोहोल मधून H, बघा इथून H, इथून OH, तर काय तयार होईल बघा, CH3 CH2 C डबल बॉन्ड O
इथपर्यंत आलो, इथून OH आणि इथून H, मग इथून जॉईन करायचं, इथून जॉईन नाही करायचं, इथून जॉईन करायचं. OCH3 म्हणजे इथं आला डोप केलेला ऑक्सिजन आणि H2O. बघ याचं नाव काय झालं, CH3 इथं अटॅच म्हणून मिथाइल. 1 2 3 कार्बन आहे, 3 कार्बन म्हणजे प्रोपेन. ई काढून टाकायचं, OATE प्रोपोनोएट. चला परत तीच टेक्निक इथं वापरू. इथून H, इथून OH, तर काय तयार होईल, CH3 C डबल बॉन्ड O. बरोबर, इथून OH काढला, आता इथून जॉईन करायला लागणार OC2H5, OC2H5 आणि इथं बाहेर केलं वॉटर H2O. पण आता डोप केलेला ऑक्सिजन हा वॉटर मध्ये गेलाय, म्हणजे वॉटर 18. हा क्वेश्चन एक्झाम्पलला विचारलेला आहे. ऑक्सिजन लेबल केल्याने नंतर तुम्हाला प्रोडक्ट विचारलेला आहे. आता हा बघा, याला काय म्हणतो आपण, 2 OH शेजारचे कार्बन मध्ये असतील तर आपण याला ग्लायकॉल म्हणतो, आठवतं? याला काय म्हणतो आपण, ग्लायकॉल. इथं बघा ऍसिडचे किती मॉलिक्युल्स दिले, 2. तर तुम्हाला माहिती आहे ऍसिड मधून काय काढायचं, OH आणि इथून काय काढायचं, H आणि इथून पण H, कारण हा 2दा आहे. तर काय प्रोडक्ट तयार होईल बघा, CH2O. H इथून OH इथून म्हणजे इथून जॉईन करायचं, C डबल बॉन्ड O CH3. परत इथं CH2O C डबल बॉन्ड O CH3. तर किती वेळेस वॉटर बाहेर जाईल, 2दा. बरोबर. आणि शेवटचं कंपाऊंड बघा, आठवतंय हा शेवटचं कंपाऊंड कोण आहे, ट्रायहायड्रिक अल्कोहोल आहे. याला आपण ग्लिसरॉल म्हणतो, जे आपण ग्लिसरीन लावतो, ग्लिसरॉल. पण आता बघा इथं 1 2 3 OH आहे आणि ऍसिड फक्त किती दिलं, 2दा. मग नेमकं कोणते 2 ऑक्सिजन या संग रिॲक्ट होणार, हे कसं ठरवायचं आपण माहितीये, क्राउडिंग जर असन तर तिथं रिॲक्शन होणार नाही. आपण बघितलं ना, रेट ऑफ रिॲक्शन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्टेरिक हिंड्रन्स किंवा क्राउडिंग. बघा हा OH आणि हा OH एंडला आहे, तर इथं क्राउडिंग कमी आहे. पण हा जो ग्रुप आहे CHOH, इथं क्राउडिंग जास्त आहे. कसं क्राउडिंग जास्त आहे, त्याच्यावरून CH2OH आहे आणि खालून पण CH2OH आहे, मध्ये तो घेरलेला आहे. जरी आपण असं बोर्ड मध्ये दाखवत असेल तर हा 3D स्ट्रक्चर आहे, म्हणून इथं क्राउडिंग जास्त आहे. म्हणून फक्त एंडलाच रिॲक्ट करायचं, म्हणजे इथून हा H काढायचा, इथून हा H आणि ऍसिड मधून काय काढतो आपण, OH. म्हणजे याचा प्रोडक्ट काय होईल, CH2O C डबल बॉन्ड O CH3. हा आहे असा CH3OH, परत CH2O C डबल बॉन्ड O CH3 प्लस वॉटर किती वेळा बाहेर गेलेला असेल, 2दा. समजली हे रिॲक्शन. ओके, आणखीन काही रिॲक्शन्स घेऊ आपण. हे रिॲक्शन्स दिसतात. ओके बघा, हा पण एकदा क्वेश्चन विचारलेला आहे. बघा एकाच कंपाऊंड मध्ये काय येतं, कार्बोक्सिलिक ऍसिड आहे आणि त्याच कंपाऊंड मध्ये अल्कोहोल आहे. तर आपण काय शिकलो, अल्कोहोल मधून काय काढायचं, H. तर इथून मी हा H काढतो, इथून OH आणि जॉईन करू आपण त्याला, तर काय तयार होईल बघा, आपण असं करू, इथे C डबल बॉन्ड O OH, इथून OH इथून H, तर काय तयार होईल, इथं C डबल बॉन्ड O, इथून OH आणि इथून H काढला, नंतर इथं ऑक्सिजन, असा कंपाऊंड तयार होईल बघा. किंवा तुम्ही त्याला असंही लिहू शकतो, कार्बन दाखवायची काय गरज नसते, कारण इथं हा म्हणजे कार्बन अंडरस्टूड आहे. तर याला आपण एकाच मॉलिक्युल मध्ये झालं म्हणून याला इंटरमॉलिक्युलर एस्टरिफिकेशन म्हणतो आपण. काय म्हणतो,
सॉरी इंट्रामॉलिक्युलर, इंटर नाही इंट्रा, इंट्रा म्हणजे एकाच कंपाऊंड मध्ये, याला आपण म्हणतो इंट्रा मॉलिक्युलर इस्टरिफिकेशन. इंट्रामॉलिक्युलर इस्टरिफिकेशन समजलं तर हा एकदम डिटेल व्हिडिओ होता इस्टरिफिकेशनचा. आणखीन एक दोन रिएक्शन आपल्याला बघायचे, जे करून आपल्याला रिएक्शन ऑफ ब्रेकिंग OH बॉन्ड काय होणार आहे, कम्प्लीट होणार आहे. ओके, पुढली रिएक्शन आपल्याला शिकायची रिएक्शन विथ CH ट्रिपल बॉन्ड CH. याला आपण इथाईन, YNE म्हणजे ट्रिपल बॉन्ड, किंवा याचं कॉमन नेम खूप फेमस आहे, याला आपण ऍसिटिलीन म्हणतो. याचं कॉमन नेम प्रत्येक वेळेस दिलं जातं ऍसिटिलीन. याची रिएक्शन जर अल्कोहोल संग केली तर काय होतं बघा, इथं CH ट्रिपल बॉन्ड CH, जर मी इथं घेतला मिथिल अल्कोहोल CH3OH. आता आपण कोणते रिएक्शन शिकतोय, ज्या रिएक्शन मध्ये हा OH बॉन्ड ब्रेक होतो. मग बघा, हा H काय पॉझिटिव्ह, हा O काय निगेटिव्ह. मग हायड्रोजन तुम्ही एका कार्बनला जोडा आणि OCH3 एका कार्बनला जोडा, बरोबर. मग हा ट्रिपल बॉन्डचं काय होईल, डबल बॉन्ड होईल. ट्रिपल बॉन्डचं काय होईल, डबल बॉन्ड होईल. डबल बॉन्डचं जर तुम्हाला सिंगल बॉन्ड करायचं असेल, बघा इथं H जोडला, इथं OCH3 जोडला, तर ट्रिपल बॉन्डचं काय होईल, डबल बॉन्ड होईल. आणखीन एक जर मॉलिक्युल जोडला तर डबल बॉन्डचं काय होईल, सिंगल बॉन्ड. म्हणून मी किती वेळा घेतो, दोनदा. तर याचा एक हायड्रोजन इथं जॉईन होईल, दुसऱ्याचा एक हायड्रोजन इथं जॉईन होईल. मग इथं काय तयार होईल, CH3, बरोबर. हा CH3OH दोनदा घ्यायचा, CH3OH, CH3OH. इथून हा H इथं जॉईन होईल, इथून हा H इथं जॉईन होईल, आणि हे दोन OCH3 या कार्बनला जॉईन होईल. आणि इथं सिंगल बॉन्ड CHOCH3 OCH3. आता याचं नाव कसं द्यायचं बघा, हा जो ऑक्सिजनला जो R ग्रुप अटॅच आहे त्याचं नाव लिहायचं पहिलं मिथाइल, आणि त्याला फक्त इथं Al जोडायचं. का Al जोडायचं, जर हा मिथाइल नसता तर बघा इथं अल्डेहाइडचा ग्रुप असता. हा CH3 इथं डबल बॉन्ड कॅरेक्टर असतं, म्हणजे अल्डेहाइड असतं. अल्डेहाइडचं नाव आपण कशाने एंड करतो, Al. मिथाइल तयार होतं. तर इथं आता काय करायचं तुम्ही, हा CH3OH घेण्याऐवजी तुम्ही रिएक्शन लिहून दाखवायची, C2H5OH घेऊन दाखवायचं. काय घेऊन दाखवायचं, C2H5OH. आता आपल्याला एक शेवटची रिएक्शन इथं शिकायची आहे, रिएक्शन विथ रिग्नार रिएजंट. रिएक्शन विथ रिग्नार्ड रिएजंट. काय असतो रिग्नार्ड रिएजंट, RMgX. हा X मायनस असतो, हा R पण मायनस, आणि हा मॅग्नेशियम 2+ असतो. 2+ कॅन्सल करायसाठी हा -1 बघा. आता मी इथं रिग्नार्ड रिएजंट घेतो, CH3MgBr. हा पार्शियल निगेटिव्ह, हा पार्शियल निगेटिव्ह, हा 2 पार्शियल पॉझिटिव्ह. इथं एक अल्कोहोल घेतो, CH3OH. आता ऑलरेडी आपण या रिएक्शन डिस्कस केलाय. रिग्नार रिएजंट जर असेल, त्याला जर H+ चा जो सोर्स दिसला, H+ त्याला जर भेटत असेल, तो पहिला तो ऍब्स्ट्रॅक्ट करतो. रिग्नार रिएजंट ड्राय इथर मध्ये याच्यासाठी टाकलं जातं. रिग्नार रिएजंटचं प्रिपरेशन आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये शिकलोय, तिथं आपण कंपल्सरी ड्राय इथर असं लिहित होतो. कारण जर त्याला H+ म्हणजे पाणी जर असलं त्याच्यातलं H+ तो घेईल, अल्कोहोल असेल त्याच्यातलं H+ घेईल. म्हणजे हा CH3 काय करतो, हा इथला हायड्रोजन घेतो, वॉटरचा H+ घेईल, अल्कोहोलचा H+ घेईल. मग इथून H+ घेतले, दोन्ही इलेक्ट्रॉन कुठे जाणार, या ऑक्सिजनवर. तर CH3 प्लस दिस H मेक्स इट CH4, म्हणजे मिथेन तयार करणार. म्हणजे मी असं म्हणू शकतो का, एक अल्केन तयार होणार आहे इथं,
मग बाकी काय राहिलं MgBr बघा MgBr हा 2+ असतो हा -1 मग आणखीन एक मायनस पाहिजे तर बघा इथं OCH3 उरलंय तर मी इथं जोडतो OCH3 हा पण -1 तर तुम्ही आता इथं मिथाइल घेण्याऐवजी इथाइल घेतलं C2H5 तो एक हायड्रोजन घेणार बनणार C2H6 म्हणजे वेगवेगळे काय बनणार अल्केन बनणार तर इथं आपण अल्कोहोलचे रिएक्शन्स कंप्लीट केले कोणते रिएक्शन्स कंप्लीट केलंय ज्या रिएक्शन मध्ये हा OH बॉन्ड ब्रेक होतो ज्या रिएक्शन मध्ये हा OH बॉन्ड ब्रेक होतो तुमच्या नोट्स मध्ये आणखीन एक रिएक्शन आहे पण ती आपल्याला अल्डेहाइड कीटोन या चॅप्टर मध्ये शिकायची कारण तिथं ती डिटेल मध्ये दिली आपण अशा रिएक्शन्स कंप्लीट केल्या जिथं हा OH बॉन्ड काय होतो ब्रेक होतो जर तुम्हाला या व्हिडिओ मध्ये काय अडचण असेल तर मला नक्की कळवा आणि असं आढळलं का बरेच जण व्हिडिओ बघत नाहीये व्ह्यूज वरून असं कळतं की बरेच जण व्हिडिओ बघत नाहीये तर आता आजपासून तुम्ही मला कंपल्सरी व्हिडिओ लिहिला का त्याचा फोटो पाठवायचा म्हणजे व्हिडिओ बघितला तर त्याच्यात नोट्स लिहिले तर त्याचं कंपल्सरी काय करायचंय फोटो पाठवायचा काही अडचण असेल तर मला नक्की कळवा थँक्यू